अशा प्रकारे आपण जेवण केलं आहे. मुंडीचा रस्सा, सुक्कं चिकन, कांदा, लिंबू, भाकरी. नमस्कार, आदिशा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मुंडीचा रस्सा, सुक्कं चिकन आणि भाकरी. आज नंदेचे मिस्टर येणार आहेत, म्हणजे माझे दाजी. तर त्यांच्यासाठी मेजवानी कोणती तर ही. त्याच्यासाठी मस्त भाकरी थापून घेतोय आपण. कोल्हापुरी स्टाईल मुंडी आणि सुक्कं चिकन करतोय. मस्त अशा सासूबाई भाकरी थापून घेत आहेत. माझ्या भाकऱ्या छोट्या असतात, सासूबाई मोठ्या भाजतात. मी पडलो तिकडची रायगडची, त्यामुळे माझ्या भाकऱ्या लहान असतात. भाकरी मस्त थापून झाले, तिला आता पाणी लावून घेत आहेत. मस्तपैकी अशा भाकऱ्या तयार होत आहेत. आमच्या सासूबाईंच्या एवढ्या मोठ्या भाकऱ्या असतात. बघा तवा भरून कशी मोठी भाकरी केलंय. आमच्याकडे तिकडे रायगडला एवढ्या मोठ्या नसतात, भाकरी एकदम लहान असते आणि जास्त करून तर भात आणि मच्छीच असते भरपूर. हे बघा अशा भाकऱ्या झालेल्या आहेत. चपात्या तर बनवलेल्याच आहेत. पाहुणे येणार आहेत, कोण चपाती खातं कोण भाकरी खातं. त्यासाठी आमच्या बाबांना तर भाकरीच खूप आवडते. बाबा म्हणजे माझे सासरे. हे बघा हे अशी भाकरी तयार होते. मी पण अशा मोठ्या भाकऱ्या करायचा प्रयत्न करते, पण लगेच काय मला जमणार नाही, हळूहळू करते. बघ किती छान भाजते. आता मस्तपैकी भाकरी फुगणार ती, त्याने आणि छान लागणार, टेस्टी लागणार. आता आम्ही गावी गेलो ना की मी तुम्हाला चुलीवरची पण भाकरी दाखवणार आहे. कारण आमच्या गावी चूल पण आहे आणि चुलीवरची भाकरी टेस्टी लागते, मस्त होते. सुक्कं चिकन आणि मुंडी करायची आहे, त्यासाठी खोबरं भाजून घेतोय. खोबरं आपण भाकरी भाजले त्याच तव्यामध्ये भाजून घेतोय, कारण आधीच गॅस महाग झालाय, त्यामुळे बचत कशी करायची तेच बघायला. खोबरं हे असं मस्त भाजून घ्यायचं, जेणेकरून मसाला चांगला होईल. खोबरं असं चांगलं भाजून घेतलं ना की मटण एकदम असं टेस्टी लागतं. गॅससाठी बघितलं तुम्ही किती रांग वगैरे लावायला लागते. आणि इकडे कोल्हापूरमध्ये चूल घालण्यासारखं काही ऑप्शनच नाही आहे, त्यामुळे बचत केलीच पाहिजे. खोबऱ्यासोबत आपण तीळ पण भाजून घेतोय मसाला करण्यासाठी. त्याचसोबत आपण दालचिनी पण टाकणार आहोत. ते पण चांगलं असं परतून खमंग भाजून घ्यायचं आहे सगळं. आता आपण यात मसाले आणि वेलदोडा टाकत आहे वाटण करण्यासाठी. हे पण चांगलं परतून घ्यायचं आहे. आता आपण वाटण करण्यासाठी कांदा टोमॅटो भाजून घेणार आहोत. त्यासाठी तेल टाकले त्याच तव्यात. तेल गरम झालं की कांदा टोमॅटो टाकणार आहोत. आज मी सगळ्या रेसिपी सासूबाईंकडूनच करून घेणार आहे, कारण त्या छान करतात. मुंडी, सुक्कं चिकन, रक्ती वगैरे. तांबडा पांढरा रस्सा. आम्ही इकडे कधी आलो होतो ना मध्ये सहलीला वगैरे फिरायला, तर तांबडा पांढरा रस्सा इकडे कोल्हापूरमध्येच खाल्ला होता. तांबडा पांढरा रस्सा इकडेच छान लागतो. कांदा भाजून घेतलाय तेलात चांगला. आता आपण टोमॅटो टाकले, ते पण चांगलं परतून भाजून घेणार आहोत. हे असं आलं पण घेतलंय वाटण करण्यासाठी 1 इंच. ते पण आपल्याला तेलात चांगलं भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून टेस्ट आणि वाढते.
परतून घ्यायचं आहे. हे आपण टोमॅटो, कांदा आणि आलं भाजून घेतले चांगलं तेलामध्ये. आपण यात आता तेजपत्ता पण टाकणार आहोत, जेणेकरून टेस्ट आणि वाढते. चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. हे आता मुंडी आहे ना, भाजून धुवून स्वच्छ करून घेतले. आपण आता फोडणी द्यायसाठी कुकर ठेवले, ते गरम करत ठेवले. कुकर चांगलं गरम झालंय, त्यात आपण आता तेल टाकूया. तेल चांगलं गरम झालंय, यात आपण आता मोहरी टाकणार आहोत. मोहरी चांगली तडतडली की जिरं टाकायचंय. आपण यात आता ती स्वच्छ धुवून घेतलेली मुंडी आहे ती यात टाकायचं आहे. जिरं मोहरी ह्याची अशी चांगली टक्कर लागली की फोडणी चांगली होते. यात असं आपण मटण टाकलंय, मुंडीचं मटण, ते चांगलं वाफलून घ्यायचंय. अशी हळद टाकायची आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचंय. हळद, मीठ, जिरं, मोहरी त्याची फोडणीवरच हे नुसतं वापरून घ्यायचं. आपण आता हे चांगलं मिक्स करूया, परतून घ्यायचं आहे चांगलं. अजून थोडं मटण आहे ते आपण यात टाकून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण ह्याला आता झाकण लावून कुकरचं चांगलं वाफलून घ्यायचं आहे. हे असं वाफलून घेतलंय. कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घेतल्यात. आज आम्ही लंगडीमध्ये सुक्कं चिकन करणार आहोत. तर त्यासाठी सर्वप्रथम लंगडी गरम करत ठेवले, मग त्यात तेल गरम करत ठेवले. हे असं ताजं चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे. चिकनला चवीनुसार मीठ, हळद पण लावायचंय. मीठ हळद लावून चिकनला 10 मिनिटे तसंच ठेवायचंय मिक्स करून चांगलं. फोडणीसाठी मोहरी टाकले आपण, ती चांगली तडतडून घ्यायची आहे. जिरं ते पण चांगलं तडतडून घ्यायचंय. मग आपण वाटण केलं होतं, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण त्याची पेस्ट केली होती ती आपण टाकायचं आहे यात. ते आपण केली होती पेस्ट ते आपण टाकलं ह्याच्यात. चांगलं परतून घ्यायचं आहे मंद आचेवर, जेणेकरून ते खाली लागलं नाही पाहिजे. दुसरा मसाला पण आपण केलं होतं, खोबरं, तीळ, जिरं, तेजपत्ता, खडे मसाले काही टाकले होते ते पण आपण वाटण्यात टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. लंगडी जाड असल्यामुळे छान तापते ती, म्हणजे गरम होते चांगली, आणि त्यामुळे मसाले छान असे भाजून घेतले जातात, करपत नाहीत. आता आपण त्यात चिकन टाकूया. हळद मीठ लावून ठेवलं होतं ते. चिकन टाकल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे. एकजीव करायचं आहे सगळं.
हे चांगलं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. जेणेकरून ते आणि चांगलं टेस्टी लागतं. ह्यात आपण घरचं लाल तिखट टाकतोय. ते पण टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. असं मस्त झालंय. वास पण घरात खूप छान सुटला आहे. असं वाटतंय कधी होणार आणि कधी खाणार, एवढं छान वास येतोय. आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवून चांगलं शिजवून घ्यायचं आहे. मंद आचेवर करण्यासाठी आपण टोप तापत ठेवलं होतं गरम करत. त्यात आता तेल टाकूया. बघू शकताय पातेलं चांगलं गरम झालंय. कुकरमध्ये आपण मुंडी चांगली वाफलून घेतली होती, पण या कुकरमध्ये रस्सा मावणारच नाही म्हणून आपण पातेल्यात करणार आहोत. खूप छान वास येतोय. बघू शकताय चांगली अशी वाफलून घेतलेली आहे. शिजलेलीच आहे मुंडी. कुकरमध्ये 4 शिट्ट्या दिल्या होत्या. चांगली अशी शिजवून घेतलेली आहे. आता आपण तेल गरम झाले, आपण मोहरी टाकणार आहोत फोडणीसाठी. मोहरी चांगली तडतडले, जिरं पण टाकले. जिरा आणि मोहरीची फोडणी चांगली खमंग झाली की आणि टेस्ट चांगली येते. आता आपण ह्यात कांदा, टोमॅटो, आलं लसूणची पेस्ट केली होती ती टाकले. पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे मंद आचेवर, जेणेकरून ते खाली लागलं नाही पाहिजे. दोघांना पण आम्ही एकच मसाला बनवलेला आहे. मुंडीचा रस्सा करायचा आहे त्यासाठी आणि सुकं चिकन करण्यासाठी. तुम्ही कसा मसाला करताय ते कमेंट करून नक्की सांगा आणि कसं झाले ते पण सांगा. यात आपण आता लाल तिखट टाकले. घरचं लाल तिखट आहे. हे पण चांगलं परतून घ्यायचं आहे. आता आपण यात मुंडी वाफलून घेतली होती ती टाकणार आहोत. ते पण चांगलं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून ते खाली लागलं नाही पाहिजे. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. आम्ही रोज रेसिपी टाकत असतो. एक दिवस आमच्या सासूबाईंच्या हातची मुंडी खायला तुम्हाला यायलाच लागते. खूप छान बनवतात. आता वरून आपण ते खोबरं, तेजपत्ता, खडे मसाले वगैरे ते सगळं एक वाटण केलं होतं ते टाकायचं आहे. हे पण चांगलं परतून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे, जेणेकरून ते खाली लागलं नाही पाहिजे, करपलं नाही पाहिजे. मंद आचेवर चांगलं परतून घ्यायचं आहे. बघू शकताय चांगलं परतून घेतलंय, चांगलं एकजीव करून घेतलंय. आपण साईडला गरम पाणी केलं होतं, आता आपण ते टाकणार आहोत आमटी करण्यासाठी. तर हे चांगलं परतून घ्यायचं आहे गरम पाणी टाकल्यानंतर. आपण मसाला केला होता त्याच मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून ते पण चांगलं असं मिक्स करून पाणी ते टाकायचं आहे, जेणेकरून मसाल्याची टेस्ट येते. चिकन शिजलंय काय बघू शकताय. असं छानसं चिकन शिजलेलं आहे. चिकनला अंगच पाणी सुटलेलं आहे, पाणी आपण ॲड केलेलं नाही. बघू शकताय किती छान झालंय. वास पण खूप छान सुटलाय.
आमच्या सासूबाईंच्या हाताला चव खूपच छान आहे. बघू शकताय कसं केलंय. किती छान बघा, किती मस्त असं शिजलंय. ह्या लंगडीमध्ये किती छान असं मस्त दिसतंय ना. कसं झालंय ते कमेंट करून नक्की सांगा. आपण मुंडीचा रस्सा केला होता, त्याच्यामध्ये अशी आता वरून कोथिंबीर टाकूया, जेणेकरून आणि टेस्ट वाढते. चिकन केलं होतं आपण, पण त्यामध्ये पण कोथिंबीर टाकूया, ते पण आणि टेस्टी लागेल. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकल्यानंतर, जेणेकरून ते सगळीकडे होणार.